सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री भरत गोगावलेंना जिल्हाप्रमुखाचं नावच आठवत नव्हतं। माध्यमांसमोरच त्यांनी आपल्या पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना तुझं नाव काय असं कानात विचारलं। हे ऐकून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज आणि चर्चा रंगली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत पाक सामने झाले होते तेव्हा किती जुगार झाला त्याची आकडेवारी राऊतांनी समोर आणावी असं आवाहन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं। क्रिकेट सामन्यावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि लावण्यात येणाऱ्या दंडाच्या विरोधात मनसे आक्रमक झाली। ठाण्यातील वाहतूक विभागाच्या उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या कार्यालयात त्यांनी जाऊन जाब विचारलाय। मनसे पदाधिकाऱ्यांनी या कार्यालयात जाऊन हा जाब विचारला। खड्डे, रस्ते, वाहतूक कोंडी आणि विनाकारण दंडात्मक कारवाईबाबत तोडगा कधी निघणार असा सवालही मनसेने यावेळेस उपस्थित केला। मनसे ठाण्यातील खड्ड्यांबाबत आक्रमक झाली। ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमकपणे भूमिका घेतली आहे। शिस्त फक्त आम्हीच पाळायची का, सरकारनं शिस्त पाळायची नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आधी रस्त्यांवरील खड्डे बुजवा, त्यानंतरच वाहतूक कोंडीचे नियम सांगा असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। रायगडमध्ये तालुका पातळीवर मोर्चे काढत कुणबी समाज रस्त्यावर उतरला। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षण देण्याच्या निर्णयाचा कुणबी समाजाकडून विरोध केला गेला। रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा या तालुक्यात कुणबी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे आणि हा संपूर्ण समाज मराठा समाजाला दिलेल्या जीआरच्या विरोधात रस्त्यावर उतरला। अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या बोगस मतदानावरून आरोप करत मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। धुळे शहर विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत एकाच व्यक्तीच्या नावानं 4 ते 5 वेळा नोंद झाल्याचा दावा सुद्धा अनिल गोटे यांनी केलाय। नांदेडमधील काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे नेत्यांनी पाठ फिरवली। माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण हे वगळता कोणत्याही मोठ्या नेत्यानं या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही। मेळाव्यासाठी हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले, अमित देशमुख हे उपस्थित होते। मात्र हर्षवर्धन सपकाळ हे विदेशात असल्यानं आणि बाकी नेते मंडळी इतर कामामुळे आले नसल्याचं सांगितलं गेलं। मेळाव्यानिमित्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा हेतू होता। मात्र मोठे नेते या कार्यक्रमाला नव्हते, त्यामुळे इथल्या स्थानिकांनी सुद्धा पाठ फिरवली। मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातून पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येणार आहे। आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं शासन आणि या शासनाचा आत्ताच्या शासनाला विसर पडल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। तर येत्या 1 ऑक्टोबरला खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन सुरू होणार आहे। बंजारा समाज किंवा इतर समाज आदिवासींमध्ये येण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही येऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपा आमदार संजय पुराम यांनी मांडलेली आहे। धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यासाठी पत्र लिहिल्यानंतर आमदार संजय पुराम यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। ते आक्रमक झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्देश दिलेत। महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आधी 1356 उपचार समाविष्ट होते। आता या योजनेमध्ये एकूण 2399 उपचार असणार आहेत। सोबतच नागरिकांच्या सुविधेसाठी AI चॅटबोटसह ॲप विकसित करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिले आहेत। शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या प्रकरणी शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे। शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं सरकारनं पूर्ण केली नाहीत असा टोला त्यांनी लगावलाय। तसंच शेतकऱ्यांच्या संकटावर सरकारनं तोडगा काढावा अशी मागणी सुद्धा शरद पवार यांनी केली आहे।